येत आहे महापुण्य प्राप्त करून देणारी संधी येत्या 10, 11 आणि 12 मेला. चला तर जाणून घेऊया काय काय केल्याने या संधीचा तुम्ही पूर्ण लाभ घेऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसं तर वैशाख शुक्ल पक्षातील त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या 3 तिथींना म्हटलं जातं पुष्करिणी, ज्या पवित्र व सर्व पापांचा क्षय करणाऱ्या आहेत. जे संपूर्ण वैशाख महिन्यात ब्राह्म मुहूर्तावर पुण्य स्नान, व्रत, नियम इत्यादी करण्यात असमर्थ आहेत, त्यांनी तेच जर या 3 तिथींना जरी केलं तरीही वैशाख महिन्याचं पूर्ण फळ प्राप्त होतं. श्रीमद भगवद्गीतेचा पाठ 3 दिवस केल्याने मनुष्यास दररोज अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होतं. याच 3 दिवसात श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणाऱ्याचं पुण्य इतकं वाढतं की या पृथ्वीवर किंवा स्वर्गलोकात याची गणना करणारा उत्पन्न झालाच नाही. अगदी तसंच या काळात श्रीमद भागवत शास्त्राचं श्रवण करणारा पाण्यात कमळांच्या पानांप्रमाणे कधी पापांमध्ये लिप्त नाही होत. म्हणूनच वैशाखाच्या या दिवसात स्नान, दान, पूजनाची महापुण्यदायक संधी चुकवू नका आणि तसंच व्हिडिओ इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.